नमस्कार. आज रक्षाबंधन. सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज ओपीडी मध्ये एक विशेष प्रकारची केस आम्हाला आढळली म्हणू शकतो. आम्ही आमच्या व्यसनमुक्ती केंद्राने नेहमीच व्यसनासाठी ट्रीटमेंट घेण्यासाठी बरेच पेशंट येतात आणि आज रक्षाबंधनाच्या निमित्त भाऊ बहीण आणि आई वडील पण आले होते. भाऊ नेहमीच दारू सोडतो म्हणायचा, पण सुटत नव्हती, सोडत नव्हता. नेहमीच तो आईची शपथ, देवाची शपथ आणि बहिणीची शपथ हा नेहमीच घ्यायचा. यावेळी आज सकाळी सकाळी बहिणीनं ओवाळलं रक्षाबंधनानिमित्त आणि बहिणीनं आज भावाकडे माहिती एक गिफ्ट देशील का? तर भाऊ म्हटला काय पाहिजे? तर तो म्हटला तुझी दारू सुटायला पाहिजे आणि आज माझी इच्छा आहे की ताबडतोब आपण ट्रीटमेंट घ्यायला जाऊया. बऱ्याच वर्षापासून भाऊबीज साजरे करतात. बऱ्याच वर्षापासून तो म्हणतोय की मी सोडतो, पण तो काही दिवस आज आला नव्हता. इतके दिवस जसं बहिणीने सांगितलं 5-6 वर्षापासून मी प्रयत्न करते आणि आज पेशंट स्वतः तयार झाला. भाऊबीजेनिमित्त, भाऊबीज म्हणण्यापेक्षा रक्षाबंधनानिमित्त ओवाळल्यानंतर तो म्हटला बहिणीसाठी मी आज येतो आणि आज त्याने केस पेपर काढून ट्रीटमेंट घेऊन गेली. हे सगळे फॅमिलीला ट्रीटमेंट घेऊन गेली म्हणू शकतो आपण. तर आज बहिणीच्या चेहऱ्यावर आनंद जो होता तो अतिशय बघण्यासारखा होता. बहीण म्हटली मला एवढ्या वर्षात कधी आनंद झाला नाही, तेवढा आनंद भावाने नुसता निर्णय घेतला माझा आणि आज माझा ऐकून तो ओपीडीमध्ये ट्रीटमेंट घेण्यासाठी आला निर्मल हॉस्पिटलमध्ये. तर याच्यापेक्षा चांगला आनंद, चांगला क्षण माझ्यासाठी नाही. आणि त्याही पलीकडे जाताना म्हटले की पुढच्या वर्षी मला अजूनही ह्यापेक्षा आनंद होईल की जर याने दारू शिवाय हे 1 वर्ष काढलं किंवा पुढचं आयुष्य हे दारूशिवाय तो राहिला. तर सांगायचं एवढंच की बहिणीसाठी, नातेवाईकांसाठी सर्वात महत्वाची गिफ्ट किंवा जे काही आहे त्यांच्यासाठी हे आपल्या नातेवाईकांना, आपल्या भावानी दारू सोडणे हा सर्वात मोठा विषय त्यांच्यासाठी असू शकतो. म्हणजे त्यांना पैसे नको, मोठं गिफ्ट नको, तर फक्त आणि फक्त व्यसनापासून दूर राहिला तरीही आम्हाला आनंद मिळतो, आमचं समाधान आहे हे आम्हाला याच्यातून जाणवतं. आपण सर्वांनी खरोखर विचार करण्यासारखं आहे की भाऊ बहिणीसाठी दारू सोडतो आणि दारू सोडणे ही बहिणीला तो ट्रीटमेंट घेऊन तो गिफ्ट दिल्यासारखं आहे. ह्याच्यापेक्षा मोठी गिफ्ट कोणतीच असू शकत नाही असं मला जाणवतं. नमस्कार.